नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचं गणित. पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशनचा आहे, तर त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. बघा, ऍक्टिव्हिटी बेस एक प्रश्न आहे, साधा सिंपल. या ठिकाणी तुम्हाला काय माहिती पाहिजे की डिटर्मिनंट म्हणजे काय माहिती पाहिजे, आणि क्रॅमर्स मेथड्स ही जी सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची एक मेथड आहे, तर ती 1.3 मध्ये कव्हर केलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने पण अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी ज्या 2-4 पद्धती आहेत त्यामध्ये क्रॅमर्स रूल हा एक महत्त्वाचा रूल आहे. जर परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न आला की क्रॅमर्स रूलने दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन सोडवा, तर तुम्हाला क्रॅमर्स रूल आणि 3, 4, 5 जी इक्वेशन आहेत त्याची ती आपण पुढे पाहणार आहोत. तर ती इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्यानुसार आपण फक्त व्हॅल्यू पुट करून आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू शकतो आणि इक्वेशन सोडवू शकतो, सायमल्टेनियस इक्वेशन. तो झाला पुढचा भाग. आता इथे प्रश्न काय आहे आपला, तर एक ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. याला ही जी असं अशा पद्धतीने जे दिलेलं आहे तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात डिटर्मिनंट. काय म्हणतात मित्रांनो? डिटर्मिनंट. हे डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं बघा. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की सिक्वेन्स म्हणजे कोणता गुणाकार आधी करायचा आणि कोणता गुणाकार नंतर करायचा आहे. कारण चिन्हांची गडबड होऊ शकते. जर गुणाकाराचा सिक्वेन्स बदलला तर चिन्हांची गडबड होऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, तिरकस गुणाकार करतो, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. कसा करायचा? 4 संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, 4 संख्या दिलेल्या आहेत. तर काय करायचं, या 2 संख्यांचा फर्स्ट टाइम गुणाकार करायचा आहे. फर्स्ट टाइम लक्षात ठेवा, पहिल्यांदा ह्याच 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे डाव्या बाजूची वरची संख्या आणि उजव्या बाजूची खालची संख्या यांचा गुणाकार करायचा फर्स्ट. म्हणजे 3 इंटू इथं काय येणार, 5 येणार. बघा, बरोबर आहे ना. 3 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा घ्यायचं आणि त्या मल्टिप्लिकेशन मधून दुसरे 2 राहिलेले जे नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून पहिल्या मल्टिप्लिकेशन मधून दुसरं मल्टिप्लिकेशन वजा करायचं. इतकं सिंपल फक्त आहे. म्हणजे इथं काय येणार, 3 इंटू 5 मायनस हे चिन्ह महत्वाचं. मायनस साईन आल्यानंतर दुसरं मल्टिप्लिकेशन, जे राहिलेले 2 नंबर आहेत, ऑलरेडी इथं 4 दिलेला आहे आणि दुसरा नंबर जो चौकटीत येईल तो 2 इंटू 4 हे मल्टिप्लिकेशन करायचं. पहिले मल्टिप्लिकेशनचा आन्सर म्हणजे 3 इंटू 5चा आन्सर या चौकटीत लिहिणार आहे आपण, ते आहे 15 आणि 4 इंटू 2चा आन्सर ऑलरेडी दिलेला आहे 8. ठीक आहे, तर 15 मायनस 8 याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर येईल 7. ठीक आहे, म्हणजे आपलं पहिल्या चौकटीत 5, दुसऱ्या चौकटीमध्ये 2, तिसऱ्यामध्ये 15. बघा, या ठिकाणी दुसरा प्रश्न काय दिलाय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे एक डिटर्मिनंट दिले आणि त्याच्या व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलं. तर सिंपल आहे. पहिल्यांदा काय करणार, या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन कोणत्या, 4 आणि -1, म्हणजे -1 इंटू 4 हे येईल. त्याच्यातून काय मायनस करायचं आपल्याला, त्याच्यातून मायनस करायचं या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन कोणत्या, तर 7 इंटू 2. बरोबर. पहिल्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येईल, 4 इंटू -1 होतं -4, मायनस साईन आहे तसं, आणि 7 इंटू 2 याचा आन्सर येईल प्लस 14. म्हणजे -4 आणि -14 याचा आन्सर येईल -18. साईन सेम आहेत त्यामुळे नंबरचं काय करायचं, ऍडिशन. म्हणजे -18 आपलं पहिल्या डिटर्मिनंटचं आन्सर आला. बघा, या ठिकाणी दुसरं डिटर्मिनंट काय दिलंय, 5 आहे, -7 आहे, 3 आणि 0 आहे. सेम त्याच पद्धतीने करायचं आपल्याला. कसं, फर्स्ट ऑफ ऑल 5 आणि 0चं मल्टिप्लिकेशन होणार, त्याच्यानंतर त्याच्यातून मायनस काय होणार, मायनस होईल -7 इंटू 3 यांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर पहिल्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर येईल 0, मायनस साईन येईल आणि -7 आणि -3 याचं मल्टिप्लिकेशन काय होतं, तर -21 होईल. ठीक आहे, मायनस साईन कंसाच्या बाहेर पण आहे, मायनस साईन कंसाच्या आत पण आहे, तर ते प्लस होईल. म्हणजे इथं +21 याचं या डिटर्मिनंटचा आन्सर येईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊयात. तिसरा प्रॉब्लेम काय, फक्त अपूर्णांक दिलेले आहेत, होल नंबर नाही दिलं तर आपल्याला फ्रॅक्शन नंबर दिलेले आहेत. तर फ्रॅक्शन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून त्या मल्टिप्लिकेशनचं पुन्हा सबट्रॅक्शन करायचं. काही घाबरायचे कारण नाही, कारण फक्त होल नंबरच्या ऐवजी फ्रॅक्शन नंबर दिलेत, बस. क्रिया तीच करायची, पद्धत तीच वापरायची. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, 7/3
7/3 इंटू 1/2. साईन सगळ्यांचे पॉझिटिव्ह आहेत, मायनस कोणाचाच साईन नाही इथं. ठीक आहे, पहिल्या दोन नंबर्स, या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यातून काय सबट्रॅक्ट करायचंय, तर दुसरे दोन नंबर जे राहिले 5/3 इंटू 3/2. बरोबर. ओके, बघा पहिल्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय येईल, असं फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, सरळ सरळ न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 × 1 काय होईल, 7 होईल, आणि 3 × 2 6 होईल, मायनस याचं काय होईल, 5 × 3 15 आणि 3 × 2 6. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करतोय आणि बेस सेम आहेत फ्रॅक्शनचे, तर काय करणार, डायरेक्ट सामायिक जो बेस आहे, सामायिक जो डिनॉमिनेटर आहे तो एकदाच लिहायचा आहे, 6 आणि 7 आणि 7 मायनस 15 हे करायचं. तर 7 मायनस 15 किती येईल मित्रांनो, तर ते येईल मायनस साईन येईल, कारण मोठा नंबर 15 आहे, -8/6. तर ह्या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो, 2 × 8 आणि 2 × 6, म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे -4/3. तिसरा प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल्स बाबतीत ही 5 सूत्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ही 5 सूत्र जर लक्षात राहिली तर आपल्याला या क्रॅमर्स रूलने 2 लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व्ह करू शकतो आपण, आणि x आणि y यांच्या व्हॅल्यू काढू शकतो. पहिलं इक्वेशन आहे 3x - 4y = 10 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x + 3y = 5. आता बघा, इथं मुद्दा काय आहे, ए, बी आणि सी हे काय आहेत, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचं, ax + by = c. हे आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. तर यालाच कम्पेअर करून आपल्याला A1 इक्वेशन 1 मधलं जे असेल ते A1, B1 आणि C1, आणि इक्वेशन 2 मध्ये असतील A2, B2 आणि C2. बघा, आता याच्याशी कम्पेअर करू. एक्सचा कोएफिशियंट म्हणजे A1, तो इथे 3 आहे. B1 काय आहे, तर -4 आहे, आणि C1 काय आहे, तर तो 10 आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने A2 काय आहे, A2 आहे सेकंड इक्वेशन मध्ये, एक्सचा कोएफिशियंट A2 तो आहे 4. त्यानंतर B2 काय आहे, वायचा कोएफिशियंट तो आहे 3, आणि C2 = 5, जो की कॉन्स्टंट नंबर असतो. आता आपल्याला A1, A2, B1, B2 आणि C1, C2 यांच्या व्हॅल्यू मिळाल्या. सरळ या व्हॅल्यू या सूत्रामध्ये पुट करायच्या आणि आपलं व्हॅल्यू काढायची x आणि y ची. तर बघूयात आता कसं कसं आपण सॉल्व्ह करूयात. पहिल्यांदा आपण काय करूया, तर डी ची व्हॅल्यू काढूयात. D = काय फॉर्म्युला आहे, A1, A2 आणि B1, B2. हे काय आहे, तर हे डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला आपण शिकलेलो आहे. तर काय होईल, आधी व्हॅल्यू पुट करूयात. A1 काय आहे आपल्याकडे 3, A2 आहे 4, B1 आहे -4 आणि B2 आहे 3. डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं असतं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, फर्स्ट 3 and 3 9 -4 and 4 काय होणार, 4 × 4 4 × -4 16 होईल, -16. आता मायनस आणि कंसाच्या बाहेर मायनस आणि कंसाच्या आतमध्ये पण मायनस, तर साइन काय होईल, प्लस होईल, म्हणजे 9 + 16 येईल आणि त्याचा आन्सर येईल 25. म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 25. आता आपल्याला काढायची dx ची व्हॅल्यू. dx ची व्हॅल्यू काढताना पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. काय आहे, C1, C2, B1, B2. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करूयात. C1, C2. ओके, C1, C2 काय आहे, C1 आहे 10, C2 आहे 5. B1 किती आपला, B1 आहे -4 आणि B2 आहे 3. ठीक आहे, आता हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करूयात. 30 -5 आणि -4 यांचं मल्टिप्लिकेशन -20 होईल. ओके,
आता 30 प्लस 20 असं होईल आणि त्याचा आन्सर येईल 15. बरोबर. आता आपल्याला डी मिळाला, dx मिळाला. आता काय राहिलं, dy काढूयात. dy चा फॉर्म्युला लिहून घेऊयात. dy चा फॉर्म्युला आहे a1 a2 c1 आणि c2. ठीक आहे. तर a1 ची व्हॅल्यू काय आहे आपली, तर ती व्हॅल्यू पुट करून घेऊयात. a1 a2 म्हणजे 3 आणि 4, c1 c2 म्हणजे 10 आणि 5. बरोबर. आता हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट टर्म येईल 15, 3 × 5 15 मायनस 4 × 10, 4 × 10 40. याचा आन्सर काय येईल मित्रांनो, तर -25 येईल. -25. इथं आपल्याला dy मिळाला -25, dx मिळाला 50 आणि d मिळाला 25. आता फक्त आपल्याला x आणि y काढायचे. सिंपल फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू dx अपॉन d. dx काय आला मित्रांनो, dx आला 50. dx ची व्हॅल्यू पुट करू 50 अपॉन d काय आहे, d आहे 25. म्हणजेच 50 अपॉन 25 याचा आन्सर येईल 2. दॅट्स वाय x इज इक्वल टू 2. झालं. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढूयात. y चा फॉर्म्युला काय आहे, y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची किंमत आहे -25 आणि d ची किंमत आहे 25. -25 अपॉन 25 किती आलं, -1. म्हणजे y ची व्हॅल्यू आली -1. ओके. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, शिकवलेलं समजतंय का? समजत नसेल तरी सांगा, आणि समजत असेल तर सांगणारच तुम्ही. पण समजत नसेल तरी सांगा. कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर सांगायचं असेल तर तशी आपण यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूयात. ठीक आहे. फक्त तुमच्यासाठीच हे सगळा व्हिडिओ आणि बनवणं चालू आहे. तर फक्त एवढंच करा की आणखी स्पष्टीकरण हवं असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, किंवा कोणती कन्सेप्ट समजली नाही ते सांगा. आणि इयत्ता 10वीच्या किंवा 9वीच्या 8वीच्या गणितातील कोणती पण कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्यावर एक खास व्हिडिओ सुद्धा बनवूयात मित्रांनो. पण आता आपण इयत्ता 10वीचे पूर्ण सिलेबस या ठिकाणी अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेटमधील उदाहरणादाखल 2-3 उदाहरणं सोडवून आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर हा फर्स्ट चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. तर इथं आपण हा कंप्लीट केला आहे आज. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत आपण काय करा, ही जी उदाहरणं सोडून दिलेली आहेत तर त्याची प्रॅक्टिस जरूर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.